हॅलो पॅरेंट्स, वेलकम टू को पॅरेंटिंग विथ डॉक्टर आर डी. तर डाऊन सिंड्रोम हा एक जेनेटिक गुणसूत्रांचा आजार आहे. नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये एका सेलमध्ये 23 क्रोमोझोम असतात. त्यातल्या प्रत्येक क्रोमोझोमच्या 2 कॉपी असतात. पण डाऊन सिंड्रोमच्या पेशंट्समध्ये 21व्या क्रोमोझोमच्या 3 कॉपी असतात. त्यामुळे त्यांचे टोटल क्रोमोझोम हे 46 नसून 47 असतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की हा जो डिसीज आहे असं म्हणतात की 35 वर्षांपेक्षा जास्त महिलांच्या बाळांनाच होतो, तर तसं नाही आहे. हा यंग मुलींच्या बाळांनाही होऊ शकतो. फक्त जसं जसं आईचं वय वाढत जातं तसं तसं त्याची रिस्क वाढत जाते. त्यामुळे 35 वर्षांपेक्षा जास्त आईंच्या बाळांना जास्त रिस्क असते. नाही, ते नॉर्मल स्कूलमध्येही जाऊन शिकू शकतात. त्यांना स्पेशल स्कूलची गरज नाही, फक्त त्यांच्याकडे थोडं जास्त लक्ष देण्याची गरज आहे. तर पूर्णतः ते मेंटली रिटार्डेड नसतात, फक्त ते डेव्हलपमेंटली लेट असतात, डिलेड असतात. याच्यामध्ये फक्त ते बाकी मुलांपेक्षा लेट चालतात, लेट बोलतात आणि लेट सगळ्या गोष्टी करतात. पण ते स्वतः इंडिपेंडेंटली स्वतःची कामं स्वतः करू शकतात. ते खूप हॅपी बेबीज असतात आणि जर त्यांच्या स्पेशल स्किलकडे किंवा स्पेशल इंटरेस्टकडे आपण जर लक्ष दिलं आणि त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट केली तर ते सक्सेसफुलही होऊ शकतात. हो, ते लग्न करू शकतात. ते डाऊन सिंड्रोमचे मुलं मुली एकमेकांसोबत लग्न करू शकतात किंवा ते नॉर्मल मुला मुलींसोबतही लग्न करू शकतात एकमेकांच्या संमतीने. तर हो, मुली कन्सिव्ह करू शकतात, मुलींना बाळ होऊ शकतं, पण मुलं हे इनफर्टाईल असतात.